हे बघा, हे अखंड धोनी यांनी बघा की असे हे ठेवलेत, काउंटर्स ठेवलेत. महाराष्ट्रीयन इडली वडा, शिरा उपमा, डोसा, उत्तप्पा. ही कोट भुईच्या आत असलेला किल्ला त्याला बोलतात भुई कोट. टर्की आणि युरोपियन स्टाईलच्या मिक्सचर आहे. तर मित्रांनो, आता वाजलेत 7:30 आणि आता आपण चाललेलो आहेत औसा रोडला, औसा किल्ला बघायला. बाईकने जाते, माझ्यासोबत धीरज पण असेल. आता आलोय तर आपण तुळजा इडली आणि स्नॅक्सला. धीरज इकडे घेऊन आलाय. असं बोलतात की इथली इडली फेमस आहे खूप, इडली वगैरे. आणि धीरजला तुम्ही ओळखत नसाल तर धीरज माझ्या आत्याचा मुलगा आहे. काय सांगायचं, तू बघ काय फेमस आहे इथला. तर आम्ही इकडे ऑर्डर केलं इडली आणि डोसा. आणि बघा हा हसतोय बघा, गालातल्या गालात. इकडे कसं केलं यांनी बघा की असे हे ठेवलेत, काउंटर्स ठेवलेत. महाराष्ट्रीयन इडली वडा, शिरा उपमा, डोसा, उत्तप्पा. म्हणजे त्या लाईन मध्ये तेवढं तिथे मिळणार. आणि बघू हे कसं आहे, मोठं आहे त्याचा, ह्याची कॅपॅसिटी जास्त आहे. आणि हे बघ बनवला हा, टेस्ट करूया आता कसं लागतं. चांगलं आहे, टेस्टी आहे. सांबर पण टेस्टी. तर मित्रांनो, आलोय आपण केशव बालाजी टेम्पलला. आता वाजलेत सकाळीचे 9 आणि माझ्यासोबत आहे धीरज. मगाशी आम्ही नाश्ता केला तुळजाईमध्ये. आता आम्ही हे औसा रोडला आहे केशव बालाजी टेम्पल, सॉरी औसा तालुक्यामध्ये. आणि हे बालाजी मंदिरची एक प्रतिकृती आहे इकडे. तर हे बघा, लातूर शहरापासून 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे हे मंदिर. हे बघा, हे अखंड धोनी. हे आपलं मंदिराच्या आतला व्हिडिओ काढला नाही कारण अलाउड नसता युजली. आणि हा परिसर आहे आजूबाजूचा. ह्याच्या आधी पण मी एकदा येऊन गेले, पण मला लक्षात नव्हता की हे असं आहे म्हणून. हेच आहे ते. आत गेल्यानंतर मला रिअलाइज झालं. हा, निघूया ना, निघूया ना बस, मग काय. तर आता आम्ही इकडे बसलेलो आहेत हे केशव बालाजी मंदिरच्या इकडे. असं आहे बघा, इकडून पूर्ण एरिया आहे, मोकळं, झाड आहेत, फुलं आहेत. आणि तर आता आपण चाललोय मित्रांनो रिटर्न घरी. घरी नाही, औसा किल्ल्याला. इकडे मागे एक हनुमंताची मूर्ती आहे मोठीशी. कुठे गेली, हा ते बघा मागे एकदम. इकडे चेहरा दिसत असेल तुम्हाला. आपल्याला तिकडे जावं लागेल. हिरो, हे बघा ही आहे हनुमंताची मूर्ती. इकडे होतं आपलं मंदिर. चांगले फोटो काढ. हे बघा, हा आहे औसा फोर्ट. आणि इकडे बाजूला पाण्याचा स्रोत आहे. इकडे किल्ला आणि इकडे वस्ती आहे, लोक राहतात इकडे. बघा, ह्या किल्ल्याला काही गर्दी नाही तशी. आज शनिवार आहे, ह्या भागात लोक जास्त येत नाहीत. पण मला पण आत्ताच समजलं इकडे किल्ला आहे म्हणून. तसा हा किल्ला थोडासा हे वाटतंय, डरावना वाटतंय. जसं बघा ते राजस्थानचे कसे किल्ले आणि राजस्थानच्या हॉरर गोष्टी असतात त्या टाईपमध्ये. आणि ते जे काका आहेत आम्हाला बोलले सांभाळून जावा म्हणून. का बोलले ते मला कळलं, कारण इकडे जर तुम्ही लक्ष न देता जर चालाल कुठे तर डायरेक्ट पडाल. इकडे पाणी आहे, त्या साईडला पाणी आहे. आणि हे बघा, ही अजून एक इकडे तोफ आहे मोठी फार. तर ह्या किल्ल्याबद्दल बोललं गेलं तर हा औसा तालुक्यामध्ये येतो किल्ला. ह्याला औसा फोर्ट बोललं जातं. 1466 साली
बहामनी साम्राज्याचे वजीर मोहम्मद गवान यांनी हा किल्ला बांधला. ह्या किल्ल्याची जी स्टाईल आहे त्याला भुईकोट किल्ला बोललं जातं, कारण हा किल्ला जमिनीवर आहे. युजली किल्ले डोंगरावर असतात, तर हा एक वेगळ्या पद्धतीचा किल्ला आहे, म्हणजे जमिनीवर. आणि मी असं वाचलं विकिपीडियावर की हा किल्ला असं आत आहे, जमिनीच्या थोडा आत आहे, आतला पार्ट, जेणेकरून जे पण हे आहेत, जे पण अटॅकर्स आहेत त्यांना हा किल्ला दिसू नये ह्यासाठी. त्या साईडला पवनचक्क्या दिसतात. आणि हा किल्ला सुमारे 14 एकरच्या क्षेत्रफळामध्ये बनलेला आहे टोटल. इकडे तसे लोक नाहीत कोण. तुम्हाला हे किल्ल्याचे वेगवेगळे शॉर्ट्स तर मी टाकणारच आहे व्हिडिओमध्ये. मित्रांनो मित्रांनो जर आलात तर अशा गोष्टी करू नका, हे हार्ट वगैरे बनवणं किंवा स्वतःची नावं कोरणं वगैरे. ह्या ज्या आहेत ऐतिहासिक वास्तू, त्याला जरा ओरिजिनल ठेवा तसंच्या तसं. एक गोष्ट चांगली आहे की इकडे लोक येत नसल्यामुळे इकडे कचरा नाही आहे जास्त ह्या किल्ल्यावर, नाहीच आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. पण मी नक्कीच रेकमेंड करेल तुम्ही ह्या किल्ल्याला यावं. आपण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दौलताबाद हा किल्ला बघितला, तो पण काही अशा प्रमाणातच होता, पण तो डोंगरावर होता. आणि ह्याच्या पण अवतीभवती पाणी आहे तसं बघायला गेलं तर, जसं दौलताबाद किल्ल्याच्या अवतीभवती होतं. ह्या किल्ल्याच्या बद्दल अजून बोललं गेलं तर हा किल्ला इराणी नाही, टर्की आणि युरोपियन स्टाईलच्या मिक्सचर आहे. आणि जे मोहम्मद गवान होते ते एक इस्लामिक वजीर होते, भले बहामनीच्या साम्राज्यामध्ये होते. तर त्यांनी हे एक इस्लामिक स्टाईल विथ मिक्सचर ऑफ युरोपियन आणि आपलं टर्की वास्तू आर्किटेक्चरचा कॉम्बिनेशन असं बनवलेलं आहे. बुर्जावरच केलेलं आहे. हो का? ते प्रत्येक ठिकाणी बुर्जावर असं काय काय आहे. इकडून ही तटबंदी आहे आणि बघा सगळीकडे असं, इकडे तोफ आहे आणि इकडून मे बी अटॅक करत असतील ते दुश्मनांवर. आणि त्या टाइमला तर इकडे मोस्टली ह्या भागामध्ये वेगवेगळ्या साम्राज्याने राज्य केले. बहामनी, त्याच्या आधी चंद्रकुठा म्हणून जे साम्राज्य होतं त्यांनी सुरुवात केलेली लातूर ह्या भागामध्ये राज्य करायचं. तिथला जो राजा होते पहिले राजा, ते चंद्रकुटा ह्या साम्राज्यातले होते. त्यानंतर ह्या जागेवर बऱ्याच वेगवेगळ्या डायनेस्टीने राज्य केलं, आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही. इकडे पण तोफ आहे अजून मोठी. याच्यावर काहीतरी लिहिलेलं आहे. मला वाटतं हे ब्रिटिश लोकांकडून घेतलेली तोफ आहे जसं दिसतंय, लोगो, कारण हा लोगो तर ब्रिटिशच वाटतंय. आणि क्लिअरली दिसत नाहीये. DONPI डॉम्पाय रेयोट्स. इकडून मला वाटतं हा किल्ला सुद्धा दौलताबाद किल्ल्यासारखाच आहे. ह्याच्याच अवतीभवती पाणी आहे वाटतं. आणि दौलताबाद किल्ल्यामध्ये कसं त्या काळी पाणी होतं आणि आजूबाजूला मगरमच्छ होत्या त्या पाण्यामध्ये, तसंच इकडे पण असेल मे बी, कारण तिकडे सगळं हे बघा, इकडे बघू शकता तुम्ही भिंती आहेत. आता उन्हाळ्यामुळे हे पाणी आटलं असेल कदाचित. ह्याच्याबद्दल मला माहिती तर नाही भेटली विकिपीडियावर वगैरे. जर तुम्हाला माहित असेल तर कॉमेंट करा. बघा हे एक पाण्याचा स्रोत आहे. त्या साईडला आपल्याला मगाशी एक मोर उडून गेला, ह्या झाडावरून उडत त्या साईडला गेला. बघू जर आपल्याला पुन्हा भेटला तर. त्याच टाइमला मला फोन आला, नाही तर मस्त आला असता व्हिडिओमध्ये. किल्ल्याचा टॉप आहे, किल्ल्याच्या टॉपवरून हा असा फुल व्ह्यू दिसतोय. आपण इकडून आलो ह्या साईडून कुठून तरी, आणि हे बघा हे सगळे असे रस्ते तिकडून यायला जायला. थोडे फाटते खाली बघून, तसं एवढे उंचीवर नसून सुद्धा फाटते.